पुसद तालुक्यातील माळ पठारावरील रोहडा परिसरात संध्याकाळी दिनांक 30 जून रोजी सायंकाळी 6 ते 8 वाजण्याच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह व वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यानं ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं शेतकऱ्याची पिके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत। पुराच्या पाण्यामुळे पिकासह शेतीही खरडून गेली आहे। गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्याला अचानकपणे पूर येऊन पुलावरून सुमारे 2 ते 3 फूट पाणी वाहत असल्यानं गावातील काही भागात घरात पाणी शिरलं आहे। तसंच अनेक घरात व शेती पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। रात्री आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यानं काही ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या विद्युत वाहिनीच्या तारावर पडल्यानं विद्युत वाहनाचे तारे तुटली, तर गावाला विद्युत पुरवठा करणारी मुख्य डीपी कोलमडून पडली असून त्यामुळे महावितरण विद्युत विभागाचे खांब उन्मळून पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली। नागरिकांना आता पिण्याच्या पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असून पावसानं जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे। मात्र गाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यानं नदी नाल्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। अनेकांच्या शेतीचे बांध फुटून शेताबाहेर पाणी वाहिले असल्यानं शेती खरडून गेली आहे। या भागात शेकडो एकर पिकांचे नुकसान झाले असून खरीप पिके वाया गेली असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या वतीनं नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे। पुसद तालुक्यातील येलदरी गाजीपूर शेत शिवारात अशाच प्रकारची ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याची प्राथमिक माहिती आहे। TV4 न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक। पाणी नाही घेतलं ते सगळं वावरातून सुटलं असं नुकसान झाले। तिकडे पाहत 2 एकर रान साफ झालं त्याचं गेली आपली 3 एकर हळद गेली माझ्यावाली। काय करता हे याच्यापेक्षा खाली नुकसान जास्त नुकसान आहे। सरकारी माणसाने येऊन तपासणी करावी शेताची। खूप नुकसान झालं, या कुठे पाणी झाला, लाईनीचे खंबे पडले, लवकर येऊन जास्त करायची नुकसान नाही वाढलेलं गावामध्ये।